आज मी सॅलेड बनवत आहे मक्काचं आणि टोपो हे साऱ्या भाज्या टाकून सॅलेड बनवणार आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। हे 3 मका घेतलेले आहेत आणि ताजीच मका घ्यायचं आणि इथं 3 मकाचे दाणे काढून एका पातेल्यात घेतलेले आहेत आणि गॅस चालू केला मी। शिजण्यापुरतं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकल्याच्या नंतर चवीपुरतं नमक टाकून घेतलेलं आहे मी। आता ही 5 ते 6 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे। हे 5 ते 6 मिनिट शिजल्याच्या नंतर झाकण झाकून साईडला ठेवून दिले मी आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर थोडं 5 ते 10 मिनिट ठेवलं होतं झाकून। त्याच्यानंतर हे पाण्यातून आपणाला काढून घ्यायचं आहे। थंड होण्यासाठी ठेवण्यासाठी आपणाला एक मोठं पातेलं किंवा प्लेट टोपलं जे बी आहे तुमच्याकडे ते घ्या। थंड होऊ द्यायला पाहिजे हे। आता हे बघू शकता थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिले। इथं मी 100 ग्राम टोपो घेतलेला आहे आणि त्याला 10 मिनिटासाठी गरम पाण्यात ठेवले होते नमक टाकून। त्याच्यामुळं ते थोडंसं सॉफ्ट होते आणि हे असे चिप्स करून मी त्याला बारीक बारीक कापून घेतलेला आहे। बघू शकता असे मी कोणचे तुकडे आहेत किंवा कोणचे दाणे आहेत तसे मी ह्याचे तुकडे केलेले आहेत। आपले मकाचे दाणे जसे असतात तसंच केलेलं आहे मी, जास्त मोठं ठेवलेलं नाही याला। असे मी सारे बारीक तुकडे करून पॅनमध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहे। हे बघू शकता तुम्ही ह्याचा कलर कसा आलेला आहे ते। आता हे आपल्याला ह्याच्यात थोडेसे मसाले टाकून घ्यायचे आहे। हे ऑरेगॅनो टाकलेलं आहे, हे 1 पुडी आहे, हे पिझ्झासोबत येते ते। ह्याच्यात तुम्ही चम्मचनं जर टाकलो तर हाफ चम्मच टाका, जास्तची काहीच गरज नाही। जेवढं टोपो तेवढेच आपल्याला मसाले टाकायचे आहेत। इथं थोडंसं चवीपुरतं नमक टाकायचं आहे। नमक बेतानच टाकायचं आहे आपणाला। नमक झाल्याच्या नंतर इथं थोडंसं चिली फ्लेक्स टाकणार आहे। चुटकीभरच चिली फ्लेक्स टाकले। हिरवी मिरची थोडीशी टाकलेली आहे। टोपोला किंवा पनीरला कसलीच चव नसते, त्याच्यामुळं टोपो टाका किंवा पनीर टाका, आपणाला हे असंच करायचं आहे। 1 पुडी टमाटर सॉस टाकलेला आहे, त्याच्यामुळं हे सारे मसाले टोपोला चिटकून बसतील। गॅस आता मी बंद केलेला आहे। गॅस बंद केल्याच्या नंतर हे परतून घ्यायचं आहे आपल्याला। गरम पॅन आहे, 1 मिनिटासाठी ह्याला असंच आपण परतून घेऊयात पॅनमध्ये। चांगला मसाला आता कोट झालेला आहे ह्याला, बघू शकता। खूप छान, असंही खाल्लं तर टोपो काहीच हरकत नाही, खूप छान बनलेला आहे टोपो। आता हे गरम आहे तोपर्यंत ह्याला झाकण झाकून साईडला ठेवून देते आणि आता हे थंड झालेलं कोण आहे, कोण मकाच म्हणतात आमच्याकडं तर। आता हे 100 ग्राम ककडी, 100 ग्राम टमाटो घेतलेला आहे, 100 ग्राम कांदा घेतलेला आहे आणि 100 ग्राम आपण टोपो घेतलेला आहे। हे 4 जिन्नस आपण 100 ग्राम घेतलेला आहे आणि 400 ग्राम मका आहेत। दोन्ही अर्धा अर्ध झालेला आहे आपल्या भाज्या आणि मका। 2-3 मिरची बारीक चॉप करून घेतलेली आहे। इथं थोडंसं चाट मसाला आणि जिरा मिक्स करून ठेवलेला आहे, हे टाकून घेऊया। 1 चम्मच आहे हे आणि नमक एकदम कमी टाकलेला आहे मी, क्योंकि साऱ्या चाट मसाल्यामध्ये नमक राहते आणि मका उकडताना नमक टाकलेला आहे मी। टोपोमध्येही नमक टाकलेला आहे। आपल्या आवडीप्रमाणे धनिया पत्ता टाकायचा आणि लिंबाचा रस। किती तुम्हाला खट्टा आवडतंय, किती तुम्हाला धनिया पत्ता आवडतोय त्याच्याप्रमाणे व्यवस्थिशीर ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे 1 प्लेट जर खाल्लं तुम्ही सॅलेड सकाळी 9 ते 10 वाजता जर खाल्लं तर 2 वाजे तर तुम्हाला कसलीच भूक लागणार नाही। हे भुकेसाठी खूप छान ऑप्शन आहे। इथं जिरा पावडर थोडंसं कमी वाटलं म्हणून टाकून घेतलेलं आहे। आता प्लेटिंगची तयारी करूया। हे बघू शकता किती आपलं सॉलिड झालेलं आहे, खूपच छान आहे। आणि भूक मिटवण्यासाठी तर 1 प्लेट खाल्लं तर आपल्याला भूकच लागणार नाही। कसं वाटलं आपलं सॅलेड? व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। कमेंट करून नक्की सांगा।